नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। चंद्रपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक यानी कि सीडीसीसी बैंक में हुए भर्ती घोटाले को लेकर बड़ा बवाल मचा हुआ है। आरक्षण खत्म कर लाखों रुपए लेकर नौकरियां बेची गईं और अब इस मामले की मुख्यमंत्री फडणवीस ने उच्च स्तरीय जांच के आदेश दिए हैं। लेकिन सवाल उठता है कि क्या दोषियों पर कार्रवाई होगी या ये मामला भी ठंडे बस्ते में चला जाएगा। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। चंद्रपुर जिले की सीडीसीसी बैंक में चपरासी और लिपिक पदों की भर्ती में भारी भ्रष्टाचार हुआ है। आरोप है कि प्रत्येक उम्मीदवार से 25 से 40 लाख रुपए लिए गए और आरक्षण खत्म कर मनमाने तरीके से भर्ती की गई है। इस भर्ती घोटाले के विरोध में आरक्षण बचाओ संघर्ष समिति ने 2 जनवरी से धरना प्रदर्शन शुरू किया। 16 जनवरी से मनोज पोतराजे आमरण अनशन पर बैठ गए और 21 जनवरी से रमेश टालबांधे ने भी भूख हड़ताल शुरू कर दी। इस दौरान विधानसभा में भी इसी भर्ती घोटाले का मुद्दा गरमाया और विधायक किशोर जोगेवार ने आरोप लगाया कि हर उम्मीदवार से 40 लाख रुपए की रिश्वत ली गई, पर कुछ समय बाद वे भी क्यों शांत हो गए, ये समझ के परे है। 14 दिनों तक अनशन जारी रहा, लेकिन सरकार चुप थी। आखिरकार 29 जनवरी को खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अनशनकारी मनोज पोतराजे को फोन किया और भर्ती घोटाले के एसआईटी जांच के आदेश देने का आश्वासन दिया। मुख्यमंत्री के आश्वासन के बाद पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार की मौजूदगी में अनशन समाप्त किया गया। बैंक प्रशासन पर उठे सवाल, लेकिन बड़ा सवाल यह है कि जब पूरे राज्य में इस भर्ती घोटाले का विरोध हो रहा था तब बैंक प्रशासन ने क्या किया। रिपोर्ट्स के मुताबिक बैंक ने 25 और 26 जनवरी को छुट्टी के दिन रात भर नियुक्ति पत्र बांटे, जिससे संदेह और गहरा गया और विद्यार्थी पूरी भर्ती प्रक्रिया पर सवाल उठा रहे हैं। अब सवाल ये उठता है कि क्या एसआईटी की जांच में दोषी बेनकाब होंगे, क्या लाखों रुपए देकर नौकरी पाने वालों पर भी कार्रवाई होगी या फिर ये घोटाला भी दूसरे मामलों की तरह ठंडे बस्ते में चला जाएगा। इस पर हम नजर बनाए हुए हैं। आपको क्या लगता है, इस भर्ती घोटाले में असली गुनहगारों को सजा मिलेगी या नहीं? अपनी राय हमें कमेंट सेक्शन में बताएं और ऐसे ही महत्वपूर्ण खुलासों के लिए ग्लोबल मिशन न्यूज को सब्सक्राइब करें। अब तक के लिए बस इतना ही। मैं पूजा, मिलते हैं अगले अपडेट के साथ। उपोषण करते मनोज पोतराजे व त्यांच्या सहकारी यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फोनद्वारा उपोषण मागे घेण्याची विनंती केली व यासोबतच या संदर्भातली कारवाई चौकशी ही पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि यासाठी आज त्यांनी उपोषण मागे घेतलं, माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला। आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून दिनांक 2 जानेवारी पासून आम्ही सीडीसीसी बँकेमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी भरती घोटाळा झालेला आहे त्या विरोधामध्ये आम्ही उपोषण करत आहोत आणि या उपोषणाची जी आहे दखल प्रशासनाने घ्यावी यासाठी म्हणून आमचे मनोज पोतराजे हे 16 जानेवारी पासून आमरण उपोषण करत आहे। आमचे रमेश टालबांधे हे 21 जानेवारी पासून आमरण उपोषण करत आहे, परंतु तरीही या उपोषणाची दखल घेतल्या नाही। त्याच्यामुळे आम्ही 27 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सीडीसीसी बँकेमध्ये अशा प्रकारचा जो घोळ झालेला, भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। परंतु 2 दिवस उलटल्यानंतर सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई झाली। आम्ही परत मुंबईवर आलो, सचिवालयामध्ये ते प्रकरण प्रलंबित होतं। परंतु आज जे आहे खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे आहे आमचे मनोज पोतराजे यांचे भ्रमणध्वनीवर जे आहे संवाद साधून त्यांना आश्वस्त केलं की तुमच्या ज्या मागण्या आहे आम्ही मान्य केलेल्या आहे आणि तुमच्या मागणीप्रमाणे सीडीसीसी बँकेच्या संचालक मंडळावर आम्ही चौकशी करून जे आहे कारवाई करणार आहोत आणि म्हणून आजच्या दिवशी जे आहे आम्ही उपोषणाचं जे आहे सांगता केलेली आहे। परंतु जे उपोषण करते गेल्या 14 दिवसापासून इथे उपोषण करत आहे आणि म्हणून या भ्रष्ट संचालक मंडळाचा जे आहे निषेध करण्यासाठी याच्या अगोदर आम्ही जे मुंडन आंदोलन केलं होतं, मुंडन आंदोलनानंतर आम्ही आजच्या 14वीचा कार्यक्रम त्यांचा करून जे आहे एक प्रकारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत आणि त्यांना आश्वस्त करत आहोत याच्यानंतर तुमची पुन्हा फजिती होणार आहे। कारण आरक्षण बचाव संघर्ष समितीचा जो मुद्दा होता आरक्षणाचा होता, मागासवर्गीय SC ST OBCचं आरक्षण मिळालं पाहिजे, कारण या नालायकांनी ते आरक्षण नाकारलं आणि पैसे घेऊन जे आहे श्रीमंत मुलांना जे आहे नोकऱ्या दिला आणि गोरगरीब जे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना डावललं। म्हणून आजच्या या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन देऊन कारवाईची जे आमची मागणी जी मान्य केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे धन्यवाद करतो आणि या उपोषणाची आम्ही सांगता करत आहोत।
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या उपोषणाची जी आहे सांगता होणार आहे.